जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे? हो सर, जय गुरु. हो जय गुरु. येते. चालेल. चला. मला 5 मिनिटं उशीर झाला. थोडं जेवण उशिरा संपत होतो, त्यामुळे आपण सुरू करूयात. मला आज उपस्थिती काही फार अपेक्षा नाहीये. लोक लोक रविवार असल्यामुळे कुटुंबाबरोबर व्यस्त असतील, पण चालेल. काल माझ्या मते अपर्णाताईंनी म्हणला होता का हा शब्द पूर्ण? का अम, हो, अपर्णाताईंनी काल म्हणला होता आणि निशिगंधाताईंनी पण म्हणला होता शेवट. हा, सुरुवात केलेली होती त्यांनी. हा, चालेल. सीमाताई आल्यात का? बर, नसतील तर मग आपण विद्याताईंकडे जाऊ, तेंडोलकर. चालेल, मी मोठं करतो बरं का मी स्क्रीन, हे तुम्हाला दिसेल. नाही काही खरी गरज नाही, पण ठीक आहे, तरी हरकत नाही. दिसतंय सर, दिसत आहे. दिसतंय. शब्दाहा. एकच मिनिट, मी मोठं करतो. हा, आता जरा चांगलं दिसेल. हो, हा, आता मस्त दिसतंय. हं. शब्दाहा. तुम्ही काय अ करा, तुम्ही 1 ते 12 करा आणि हा, पुढचा विद्यार्थी जो असेल तो 13 ते 22 करेल. बर. हं. अटवी म्हणजे जंगल. हा, कौ कौमुदी. चांदणी. आ हा, चांदणी. आढकी. अरह अरह अरहर की दाल हा, म्हणजे तर हे मात्र तुम्हा बायकांनाच माहिती असणार. हे तुरीची मला डाळ. पण. हा, तुरीची डाळ. तुरीची डाळ. तुरीची तूर अरहर डाळ. म्हणजे तूर का? हो. बर, ठीक आहे. मी लिहून ठेवतो. हा, अरहर म्हणजे आपण तुरीची खात्री डाळ. करून घेऊ तरी सर. नाही, तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या अनुभवावर हा, नक्कीच नाही विश्वास सर. ठेवेन. हा. असी पुत्री. छुरी म्हणजे सुरी का? हा, हा. अशी पुत्री म्हणजे सुरी, आपली कापायची सुरी सुरी ना, आहे ना हा, ती. कापायची. हा. हं. वाहिनी सेना. हा, अनिकिनी म्हणजे पण सेनाच दिलंय त्यांनी. हो. कादंबरी. आता तुम्हाला एक सांगू का, तुमच्यापैकी कोणी संघात गेलेला नसेल कदाचित, त्यामुळे ही कल्पना नाही. पण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे, त्यामुळे हा. जेव्हा आम्ही कवायती करतो आणि किनी हा हा, असे, आमचा जो घोष प्रमुख असतो तो उद्देशून हम्म, आम्हाला सांगतो. म्हणजे थोडक्यात काय, स्वयंसेवकांच्या सेना तुम्ही सेना. सिद्ध व्हा. हम्म. आणि किनी सिद्धम कुरु असं म्हणतात. हम्म. म्हणजे सिद्ध अशा पोझिशन मध्ये राहायचं, म्हणजे अटॅक करायच्या पोझिशन मध्ये. हा हा. हा, त्यावेळेला आम्ही अनिकिनी म्हणतो. हम्म. म्हणजे हा शब्द मला लहानपणीच कळला होता, जेव्हा संस्कृतही कळत नव्हतं, पण ते मात्र कळलं कारण की शिक्षकांनी समजावून सांगितलं होतं. हम्म. मग वाहिनीचं. वाहिनी पण वाहिनीला पण सेनाच आहे. वाहिनी पण सेना आहे. आणि रक्तवाहिनी ही दुसऱ्या प्रकारची वाहिनी आहे. हो. हम्म. हा, लक्षात घ्या, 2 प्रकार आहेत वाहिनीचे. म्हणजे अर्थ, हो. एक हो. वाहिनी म्हणजे सेना, आणि वाहिनी म्हणजे ज्याच्यामधनं एखादा द्रव पदार्थ वाहतो ते. हम्म. हं. नाही, वाहिनी वाहिनी म्हणजे शब्द कायम रक्त. हा, काय म्हणतात ताई? टीव्हीच्या याच्यात पण आहे ना वाहिनी शब्द सर. कुठल्या ह्याच्यात शब्द? आठवून सांगते मी सर. चालेल, आहे तो. जरूर 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 सांगा. चालेल. हा, हम्म. कादंबरी शराब म्हणजे दारू. दारू. आता हा जरा थोडासा ऑड आहे, हा जरा वेगळा हो, आहे. आपल्याला वाटतं कादंबरी म्हणजे आपण जे वाचतो ना पुस्तकात. वाचतो ती कादंबरी. हा, हा, पण तसं नाहीये. कादंबरी म्हणजे दारू आहे. दारू. कामिनी स्त्री. आता खरं बघायला नगरी. गेलं ना,
तर कादंबरी खरोखर दारूच असते आपण जी वाचतो ती. कारण की एकदा हम्म. आपण वाचायला लागलो की आपल्याला त्याची नशा चढत नसाच जाते. हो ते बघा ठेवावीशी तुम्ही, वाटत नाही खाली हो ठेवावीशी वाटत नाही. बरोबर. हा चालेल. कामिनी स्त्री हा नगरी हा तर अगदी शहर. नेहमीच आहे ना, कामिनी स्त्री. हो हा ओळखीचा आहे शब्द. हा नगरी शहर पण माहिती आहे. बरोबर आहे. कर्तरी कैची कात्री. अयोध्या नगरी बघा, अयोध्या शहर. हो कर्तरी कात्री. बरोबर. कांची तगडी स्त्रियोंका काहीची नाही, कटिभूषण. कांची आहे ते. कांची हा कांची हा आता मला माहिती आहे, तगडी. तुम्ही तुम्ही माझ्या मते धर्म नाही, कुठला गीता धर्म मंडळात किंवा गीता परिवारात वगैरे हो ते उच्चार काहीची वगैरे करतात. हो मी तो चुकीचा आहे असं म्हणत नाही, पण तुम्ही गीता परिवार जर का सोडला ना, तर तुम्हाला कुठेही भारतामध्ये जे जे लोक संस्कृत बोलतात तिथे तुम्हाला काहीची म्हणलेला आढळणार नाही. हम्म. स्त्रियोंका कटिभूषण म्हणजे असेल कमरपट्टा असणार. हा तगडी. आता नाही, आपण काय त्याला म्हणतो, करगोटा लहान मुलांचा असतो. हो तो लहान बरोबर मुलांचा आहे. हो कंबर पट्टा एक असतो बघा, तुम्ही बायका घालतात. तोच मी म्हटलं कंबरपट्टा असणार. हा तर आणि माझ्या मते आपण मराठीतही असंच तगडी वगैरे काहीतरी म्हणतो का? नाही का सर. नाही? नाही? नाही नाही कधी. बर. नाही, पण हे बुगडी. कमरेवर स्त्रिया घालतात आणि हा हा छल्ला. कटिभूषण म्हटलंय त्यांनी म्हणून ते हा कमरपट्टा असावा हा. करेक्ट. किंवा किंवा छल्ला पण असू शकतो. हा छल्ला असू शकतो हो बघा तुम्ही बायका बरोबर. छल्ला घालता. हो हो हा म्हणजे आता मला माहितीये, कारण की माझ्या आईनी घातलं, माझ्या बहिणींनी घातलं, माझी बायको तर घालतेच घालते. हम्म. त्यामुळे पण मला याच्याविषयी खात्री नाही की त्याला छल्ला म्हणायचं का कंबरपट्टा म्हणायचं. हम्म. बरोबर. ठीक आहे, चालेल, स्तंभ आपण पुढे जाऊ. स्तंभ म्हणजे स्तंभ स्तंभ आपला. स्तंभ हो तो हा माहितीच आहे. तो आपला माहिती आहे. दीपस्तंभ असतो आपल्याकडे, बरोबर. हो हो हा हो छायाताई, तुम्ही नाशिकच्या आहात, तुमच्या इथे अशोक स्तंभ आहे. हो सर आहे. हा मग. आहे ना. हा पुढचं. हा मी आता घेते कोण सर. घेणार आहे? मीच आहे. अच्छा, तुम्ही आहात का? बरं घ्या. हं. संभ्रम घबराट संभावित सम्मान किया हुआ नाही संभ्रम म्हणजे घबराट म्हणजे घाबरलेला संभावित सन्मान म्हणजे केलेला. सन्मान किया हुआ म्हणजे किया हुआ म्हणजे सन्मान केलेला हम्म. संभार म्हणजे तयारी संभार म्हणजे समारंभाची तयारी करतो तसा प्रकार कसा हा बरोबर आहे. किंवा संभार आपण प्रवासाची तयारी करतो त्यालाही तयारी कर संभारह म्हणतात. विवष्ण म्हणजे नाही नाही, उदास विवशन नाही, विषण्ण. विषण्ण उदास हा आपण नाही का म्हणतो, मी एकदम विषण्ण झालो ती उदास बातमी ऐकून. हा अच्छा हो बरोबर हम्म, विविक्त हम्म, एकांत हम्म. राजपथ राजमार्ग हा हा तो आहे माहिती आहे गेलेला आपल्याला. बरेच ठिकाणी. हो मोघ व्यर्थ हा नव्हता गेलेला हा नवीन शब्द आहे मृगया शिकार हा पण ऐकलेला आहे बाढम मृगया तर आपल्याला माहिती आहे. हो बाढम म्हणजे अच्छा ठीक हा हम्म, म्हणजे ते प्र बाढम आपला गेलेला आहे, पूर्वी आपण शिकलोय बाढम. हो तुम्हाला गेलेला आहे आठवत सर नसेल, गेलेला आहे, फक्त आता मॅडम अं, वाक्यामध्ये आलेलं आहे आपल्या हो. बरोबर आहे, फक्त तो प्रवेशला आपण शिकलो का प्रारंभामध्ये, बहुतेक प्रारंभामध्ये एखादं वाक्य होतं. पण ठीक आहे, आपण प्रहरष्ट पुढे जाऊ. प्र प्रहरष्ट ह प्रहृष्ट. ह हे बघा, आता याच्यामध्ये ह पहिला म्हणायचा आहे बरं का ताई. हो हो प्रहरुष्ट. प्रहरुष्ट असं अगदी प्रसन्न ह नका म्हणू, प्रहरुष्ट. प्रहरुष्ट हा प्रहरुष्ट.
प्रहरुष्ट हो, थोडा हलका प्रसन्न. बोलायचा आहे, हलका म्हणायचा आहे. हो, जोर नाही द्यायचा त्याच्यावर. जोर नाही द्यायचा, पण म्हणायचं आहे मात्र. उच्चार झाला पाहिजे. उच्चार झाला पाहिजे. संस्कृत मध्ये कुठलाही ही आपली भाषा अशी आहे संस्कृत की ज्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा हलका का विना पण उच्चार होतोच. हो सर. फ्रेंच भाषेसारखं नाहीये. फ्रेंच मध्ये अनेक अल्फाबेट्स लिहितात आणि ती त्याचा उच्चारही होत. अरे. हम्म. म्हणजे मला स्वतःला येत नाही फ्रेंच, पण माझ्या मुलाला येते त्यामुळे मी त्याचं ऐकत असतो. हो. चालेल, ठीक आहे. आपण एकदा परत बराबर मी वाचतो एकदा, म्हणजे आपल्याला थोडेसे परत लक्षात राहते. ठीक आहे. हो सर. अटवी हो. जंगल, कौमुदी चांदणी, अडकी तुरीची डाळ. मी आता तुरीची डाळ धरून चालतो. अशी हो. पुत्री सुरी, वाहिनी सेना, अनिकिनी सेना, ठीक आहे. कादंबरी दारू, कामिनी स्त्री, नगरी नगर किंवा शहर, कर्तरी कैची, कांची तगडी किंवा आपण त्याला म्हणू कंबरपट्टा किंवा छल्ला आत्ता या घडीला. हो. स्तंभ म्हणजे खांब, संभ्रम घबराहट, संभावित सन्मान केलेला, संभार तयारी तयारी, विषण्ण उदास, विवक्त एकांत, राजपथ राजमार्ग, मोघ व्यर्थ. म्हणजे बघा अमोघ आपण म्हणतो की नाही, हो. मुलाचं नाव असतं अमोघ, अम. म्हणजे त्याचा जन्म व्यर्थ नसतो तो अव्यर्थ. अमोघ. मृगया शिकार, बाढम अच्छा ठीक, आपण म्हणतो ना बरं बर. प्ररुष्ट प्रसन्न. आता बघा आपण आता काही जी क्रियापद आहेत ना ती काही परस्मैपदी आहेत, काही आत्मनेपदी आहेत आणि काही उभयपदी आहेत. तर बघा परस्मैपदी आपण नेहमी सारखी चालतात. इश इच्छती, पृच्छ पृच्छती, विश विशती, स्पृश स्पृशती, सृज सृजती. सृज माहितीये, सृजनशील म्हणजे जो काही बनवणारा असतो तो. आणि ही सगळी परस्मैपदी आहे. म्हणजे इच्छामि इच्छावह इच्छाम इच्छसी इच्छता इच्छत इच्छती इच्छता इच्छन्ति. आपलं नेहमी जसं आपण पहिलं शिकलो होतो परस्मैपद तसंच. ठीक आहे. आता आत्मनेपदी, आत्मनेपदी म्हणजे आपण लज्जे लज्जावहे लज्जामहे, लज्जसे लज्जेथे लज्जद्वे, लज्जते लज्जेते लज्जन्ते. होत, आठवत आहे. हो. हो हो सर. तसं आर्द्रू आर्द्रीयते, आदर आद्रीयते, आदर करणे. बघा आद्रीयतेमध्ये आर्द्र आद्र आदर असं थोडंफार अपभ्रंश आपण केलेला आहे पण आपल्याला लक्षात येतो. द्रियते धारण करणे. हा मला जरा एकदा बघायला पाहिजे हा. कारण की ध्रुव धारयती म्हणजे पण होतो खरा. त्यामुळे मला बघायला पाहिजे का बरं त्यांनी असा दिला. चालेल पुढे. आता बघा जे धातू उभयपदी म्हणजे काय,
जे परस्मैपदी पण असतात आणि आत्मनेपदी पण असतात, त्यांना उभयपदी म्हणतात. ठीक आहे. म्हणजे हे धातू काही वाक्यांमध्ये परस्मैपदी चालतात, काही वाक्यात आत्मनेपदी चालतात. मी पूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आत्मनेपदी आठवत आहे का? जेव्हा क्रियेचा लाभ किंवा क्रियेचा परिणाम हा कर्त्यावर होतो तेव्हा ते आत्मनेपदी असतं. बघा ना, आत्मन म्हणजे स्वतः, परस्मै म्हणजे दुसरा. जी क्रिया जनरली दुसऱ्यावर होते ती परस्मैपदी, किंवा जी क्रिया दुसरा करतो आणि त्याचा परिणामही त्याच्यावरच होतो. आत्मनेपदी म्हणजे जी क्रिया आपण केली तर आपल्यावर परिणाम. बघा आता लज्जित होणे. आता मी जर का लाजलो तर त्याचा परिणाम माझ्यावर होतो, बरोबर? तुमच्यावर नाही होत. हो बरोबर आहे. हो हा. किंवा मी जर का एखादी वस्त्र धारण केलं तर त्याचा परिणाम माझ्यावर होतो, हो त्याचा लाभ मला मिळतो, कारण की मला कमी थंडी वाजेल. त्याचा लाभ तुम्हाला होईल का? नाही होणार. म्हणून ध्रियते हे आत्मनेपदी रूप झालं. कसं झालं काय झालं ते मी बघीन सांगेन, पण साधारणतः लक्षात ठेवा, आत्मनेपदी म्हणजे जेव्हा क्रियापदाचा लाभ अथवा त्याचा परिणाम कर्त्यावर होतो. कृश, बघा कृश म्हणजे हल चालवणे, म्हणजे नांगर चालवणे. कृशती कृशते. क्षिप क्षिपती क्षिपते, फेकणे. तुद तुदती तुदते, दुःखी होणे. आता वाक्य जेव्हा एखादं आपण नुसतं विधान केलेलं असतं ना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टेटमेंट म्हणतो, ते केलं असेल ना तर तिथे परस्मैपदी होतं. म्हणजे जरी उभयपदी क्रियापद आपण वापरत असू, पण नुसतं जर का स्टेटमेंट करायचं असेल, एखादं विधान आपल्याला करायचं असेल, तर तिथे त्याचं परस्मैपदी रूप वापरतात. मुच, मुंचती मुंचते. दिश, दिशती दिशते. म्हणजे हे जरा हा कहणं नाहीये. सांगणे का? हम्म, एक मिनिट. काय झालं? दिश नाही, दृश दाखवणे, बरोबर आहे. अं, अं, म्हणणे किंवा हो म्हणणे. पण हा पण मी एकदा नीट बघतो बरं का, मला समोर जरा थोडा अँबिग्युअस वाटतोय. हा. नुद, नुदती, प्रेरणा करणे. मिल, सर, हा बोला. मूजच्या तिथे टिंब दिलाय. मूज. मुच, पुढे ना हो तो खरा ना मुंच व्हायला पाहिजे होता. तो इथे त्यांचं टिंब का आलंय मला माहिती नाही, तो टायपो असणार आहे. मी हा पण करेक्ट करतो. मुंच असाच जातोय. हा मुंच मुंच. उंच हा वरती पाहिजे होता, मग वरती. हा मूवर नाही, टिंब नाही, हे आहे जसं ज सारखं आपण काढतो ना उच्च. तसं पाहिजे, आणि त्याच्या खाली च पाहिजे. अच्छा, मुच्छ. मुंच मुंच. उंच. त्याच्यामध्ये नाकामध्ये न आणायचं, मुंच न हो करायचं. उंच. हा मुंच. हा हा. नुद, उंच. नुदती नुदते. मिल, हम्म. मिलती मिलते. म्हणजे मेल हम्म. करणं म्हणजे अ, भेटणे किंवा मिळणे. हा लिप, लिंपती लिंपते, लेपन करणे, लेपणे. विद, विंदती विंदते, प्राप्त होणे.
आता विद्वान हा शब्द आपण शिकलेलो आहे, आठवत आहे? विद हा हा, म्हणजे विद थोडक्यात ज्यांनी ज्ञान प्राप्त केलेले आहे असा. विद ज्ञान. सिंच, सिंचन, सिंचना, म्हणजे शिंपडणे. शिंपडणे. खरं सिंचना म्हणजे जलसिंचन तशातलं आपण ज्याला हा म्हणतो ना, पाणी हो देणे, ठिबक ठिबक ते खरं सिंचन इथे आहे. हो. हा, पाणी शिंपडणं वेगळं असतं. हम्म. आपण झाडांवर कधी पाणी शिंपडून झाडं वाढत नाहीत. जलसिंचनानेच पाणी झाडं वाढतात. हा म्हणजे थंड गतीने कमी गतीने त्याला पाणी सतत देत राहणं, त्याला सिंचन म्हणतात. ठीक आहे. हम्म. हा, चालेल. आता आपण आपल्या मातृभाषेमध्ये अनुवाद करायचा आहे. कोणी घेतलं होतं मागे? माझं झालं माझी होतं. आता आता येस बरं, आपल्याकडे 4 लोक आहेत ना आज? नाही, 5 झालेली आहेत. त्यामुळे ठीक आहे. मग लताताईंचं झाल्यावर पुढचं कोण आहे तरी घ्या. करा ताई पहिलं. अहम अहम धनमिच्छामि. संधी विग्रह करा पहिले. अहम धनम म्हणजे हा, अहम धनम. अहम धनम अधिक अधिक आ नाही धनम अधिक नाही, कशाला धनम ताई? इच्छा अहम धनम अधिक इच्छामि. इच्छामि. अहम धनम अधिक इच्छामि. हा हा, साधं सोपं आहे. मी धनास धन इच्छितो चेतो किंवा इच्छिते. इच्छिते. हा, मी धनास, धनम द्वितीय आहे म्हणजे धनास, सलाते सलानाते. धनास इच्छिते. मी धन इच्छितो इच्छिते. तेही चालेल. पुढे कोण आले आहे आता आलेलं वर्गात? अपर्णाताई सर आहे. मी बर, निशिगंधाताई, सीमाताई नसतील तर मग एकदम विद्याताई तेंडोलकर. किं त्वम् आणकचतुष्टयम् इच्छसि? हम्म. काय तू? चतुष्टम आणक म्हणजे दुकान ना? नाही, नाही. खरेदी आपणी म्हणजे दुकान होतं. म्हणजे दुकान. हा, हा, चतुष्टय आणक म्हणजे आणे काहीतरी असणार. हा, आणा बरोबर. हो, मध्ये आलं होतं ते आणक. हा, चार आता चार आणे. चतुष्टयम म्हणजे 4 आणे. चार काय तू आणे 4 आणे आणि इच्छितोस? इच्छितोस. हा, पुढे आता विद्याताई नंतर कोणतरी आलेले आहेत. विशाखाताई आत आलेले आहेत का? बर, सुकेशाताई नाही. मग मोहिनीताई. हो सर. हा, घ्या ताई. सह पाषाणम क्षिपती. हा, तो हो. पाषाणम म्हणजे दगड. दगड. क्षिपती म्हणजे बघा, आत्ताच झालेलं आहे. थांबा, कोणी सांगू नका. थांबा थांबा थांबा, त्यांना येऊ दे जरा, त्यांच्या बुद्धीला चालना देऊ देत त्यांना. शिपणेसारखं म्हणजे शिंपणे नाही, आता दगड शिंपू शकतो का आपण? नाही. हा, मग काय असू शकेल? वेचतोस. वाटतं शिप म्हणजे वेचत असेल. हम्म. बघा, त्याच्यासारखा असलेला एखादा शब्द तुम्ही नेहमी वाचलेला बघितलेला आहे ताई. हम्म. प्रक्षेपण. प्रक्षेपण म्हणजे प्रक्षेपण म्हणजे आपण पाहतो असं किंवा प्रक्षेपण करतो म्हणजे प्रेझेंट करतो असं काही आहे का? नाही, प्रक्षेपण करतो बघा. यान प्रक्षेपण होतं फ्लोरिडा मधनं. दगड फेकतोस. फेकतो, करेक्ट.
हो यानाचं आपण क्षेपण करतो ना, हो यान आपण अवकाशामध्ये फेकतो. फेकतो राईट हम्म, शांत. क्षिपती. फेक पुढे कोण करताय? छायाताई. हो सर. किमर्थम त्वं तुदसे हा, किमर्थम कशासाठी हा तू किंवा का, तुदसे कशासाठी किंवा का, दोन्ही चालेल. तू का तुदसे किंवा तू कशासाठी तू दसे. तुदसे ठीक आहे, आपण परत बघूयात. आपल्याला जर का आठवत नसेल शब्द तर आपण बघूयात, काही हरकत नाही. तुद, दुःखी होणे. हा मग काय होईल तुदसे. इथे? तू दुःखी आहेस. तू काय तू दुःखी आहेस? नाही, आपण काय विचारतो बघा. काय तू दुःखी हम्म, तुदसे. काय तू दुःखी होतोयस होतो आहेस. किंवा होतोय. तू का दुःखी होतोयस आपण विचारतो ना. हा किम त्वं सगळं तर तुदसे. नीट चालू आहे, मग तू दुःखी का होतोस? अच्छा. बरोबर, असं आपण बोलतो की नाही बऱ्याच वेळेला. हो, सगळं हा व्यवस्थित असताना काय हा, तू का दुःखी होतोस? मग तो सांगतो की अहो नाही, माझं पाय दुखतो, माझा हात दुखतो, माझी कंबर दुखायला लागली आहे. हो बरोबर आहे, तिथलं हे हो वाक्य आहे, त्या संवादातलं हे वाक्य आहे. तुदसे. कोणाचं झालं आता? मग छायाताईंचं झालं ना. हो हा, मग दत्तात्रय. लताताई आता. हो सर. सः हा स्तेनं पाशात् मुञ्चति. हा, आता बघा, पाशात मुंचती. मुञ्चति. हा, म्हणजे तो पाशात् पाशापासून म्हणजे मुक्ती करतो मुक्ती करतो. किंवा सुटतो. बरोबर आहे, पाशामधून. तो पाशातून सोडवितो समजा. हा, ऊन हून पासून तून. बरोबर, हा, पंचमी आहे पाशात. पाशात हा, तो आता काहीतरी स्तेनम, स्तेनं. चोराला. स्तेन म्हणजे चोर. आता होता का हा स्तेन शब्द एक? आपण हा एक आपल्याला शब्द गेलेला माहिती नाहीये. हा हा, चोराला. तो चोराला पाशातून सोडवतो. सोडवतो. मुंच म्हणजे आपण बघितलं होतं बघा, मुंच. मुंच, हा, सोडणे, मुञ्चति. छोडणं. सोडणार. बरोबर. तुम्ही जरी वर्गामध्ये पुस्तकाचा प्रिंटआउट ठेवलात तरी हरकत काही नाहीये. नाही काढलंय अजून प्रिंटआउट. आता मी पुस्तक बोलवलंय. बर, ठीक आहे. पुढचं घेत आहे कोण येत आता? माझ्या मते एकदम विद्याताई तेंडुलकर आहेत का? हा. शिक्षकः बालकं प्रश्नं पृच्छति. अगदी सोप्पा आहे बघा. शिक्षक मुलाला प्रश्न विचारतात. आता एक एकदम तुम्ही सोपं. बघितलं का, पृच्छती हे क्रियापद आहेत. हे हो. याच्यामध्ये दोन कर्म आहेत. एक हा, म्हणजे शिक्षक बालकं कोणाला विचारतात? मुलाला विचारतात. मुलाला शिक्षक काय विचारतात? प्रश्न विचारतात. प्रश्न. हम्म. बघा, म्हणजे बालकम प्रश्नम दोन्ही द्वितीय आहेत. हो. अशी जी आहेत ना क्रियापद, त्याला द्विकर्मी क्रियापद म्हणतात. कारण की त्याच्यात दोन कर्म आहेत. द्विकर्मी, दोन दोन कर्म कर्म. असलेली. आई मुलाला दूध पाजते. हम्म. बरोबर, हो ते पण द्विकर्मी आहे. हो.
मुलाला आणि दूध. बरोबर आहे. दुग्धम. हम्म. पुढे इथे पण परत दोनच आहेत बघा कर्म. मोहिनीताई. मोहिनीताई. हो सर. हा. अहम त्वाम कुशलम पृच्छामि. हा. मी. मी तुझ त्वा म्हणजे तुझे, त्वाम म्हणजे काय? तुला. त्वाम तुला कुशलम कुशल विचारतो. कुशल हा कुशल विचारतो आपण पृच्छामि. म्हणतो ना कुशल मंगल विचारतो की नाही आपण. कुशल मंगल हो, तर तो वर्ड तसाच राहील कुशलच. हा कुशल म्हणा ना, आहे मराठीत शब्द. ख्याली खुशाली विचार. हा हा ख्याली कुशल. खुशाली. पण ख्याली खुशाली हा शब्द खरा उर्दू आहे, माहितीये का? नाही सर. वाचनात म्हणजे बोलण्यात आहे आलेला नाही ख्याली नाही, खुशाली हे बघा विचारणे किंवा विचार. ताई, आपण खूप इतरही भाषेचे शब्द घेतलेले आहेत, पण जेव्हा आपण हा संस्कृत ही आपली काय म्हणतात ना, आजी नाही पणजी नाही त्याच्याही पेक्षा जास्त थोर आई आहे आपली संस्कृत भाषा. जुनी आहे. हो हा. हो. मग ती तिच्यातनं अनुवाद करताना आपल्याला उर्दू भाषेचा कशाला आपण वापर करायचा? नाही सर, पण मला हेच नव्हतं माहिती का तो उर्दू शब्द आहे असं. बर बर बर, ते ठीक आहे, ते ठीक आहे. म्हणजे माझं उर्दू विषयी मला द्वेष काही नाही बरं का ताई, ती पण एक भाषाच आहे. नाही नाही तसं नाही पण. हा. हो. आता तुम्ही म्हटल्यावर ख्यालीवरून आलं लक्षात का तो उर्दू शब्द आहे. ख्याली आहे एक उर्दू शब्द, हा. त्याच्या पुढे खुशाली असं केलं. ठीक. चालेल. हम्म. उष्णम जलम स्पृशामि. कोण घेणार आहे? छायाताई तुम्हीच आहात. हो. उष्णम जलम स्पृशामि. हा. गरम जल, गरम पाणी. स्पृशामि म्हणजे स्पर्श. अहम अहम उष्णम जलम स्पृशामि असं खरं वाक्य आहे. हा. मी मी गरम पाण्याला उष्ण स्पर्शितो. पाण्याला स्पर्शतो. मी गरम पाण्याला स्पर्शिते. स्पर्शिते म्हणा. हा. छान वाक्य आहे बघा हे. कोणाचं आहे आता? लताताई. हो. छान वाक्य आलंय तुम्हाला. ईश्वरः विश्वं सृजति. हा. म्हणजे ईश्वराला विश्व. ईश्वर कुठली विभक्ती आहे ताई? ईश्वर अधिक प्रथमा. ईश्वर प्रथमा. प्रथमाच आहे, तो हो, ईश्वर ना. प्रथमा. म्हणजे तो ईश्वराला कर्ता आहे. ईश्वराला विश्व सृजते म्हणजे नमन करते का? नाही, आपण बघूयात. सृजती म्हणजे निर्माण करणे. अच्छा. ईश्वर विश्वाला निर्माण करतो. सृजती बनवतो, निर्माण करतो. आणि वस्तुस्थिती पण हीच आहे की नाही? सृजन करतो म्हणजे सांभाळतो का? नाही, सृजन करतो म्हणजे निर्माण करतो. विश्वाला सृजन करतो म्हणजेच विश्वाचं निर्माण करतो. ईश्वर विश्वाला सृजन करतो, पण नेमकं सृजन मराठीत कुठे शब्द आहे? आहे ना, सृजनशील आपण शब्द वापरलेला आहे ताई. सृजनशील. हा, सृजनशील म्हणजे जे लोक काहीतरी नवीन बनवू शकतात अशा लोकांना सृजनशील म्हणतात. निर्मिती. हा, निर्माण करू शकतात.
निर्मिती करतो म्हणजे असं हम्म, विश्वाला निर्माण करतो. बरोबर आहे. पुढे कोण घेत आहे? लताताई नंतर विद्याताई तेंडोलकर. त्वं कस्मात् लज्जसे, हा, तू कशासाठी लाजतोस, नाही साठी नाही, कशा मराठी नाही करायचं आपल्याला. कस्मात विभक्ती कस्मात कुठली आहे? कस्मात आहे. इथे पाशात म्हणजे काय? पाशापासून. हम्म बरोबर आहे. कशापासून लाजतोस. हा हा, तर आता लक्षात ठेवा, कशापासून लाजतोस असं हम्म संस्कृत मध्ये म्हणावं लागतं आपल्याला. हो तू तू कशाची कशाची आता लाज इथे षष्ठी बाळगतोस. होते मग ही. हो ते बरोबर आहे. पण आपल्याला जर हम्म पंचमी ठेवायची असेल तर तू कशापासून लाजतोस. हम्म बरोबर. हा, आणि खरं बघायला गेलं ना तर कशापासून लाजतोस हे व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे. बघा, तुम्ही विचार करून बघा. हम्म हो बरोबर आहे. कुठल्या तरी गोष्टीपासून लाजत असतो माणूस. बरोबर आहे, त्याच्यापासून आपल्याला लाज येते म्हणून आपण लाजतो. हम्म म्हणजे मला पुस्तकापासून लाज वाटते किंवा काय, एखाद्या बायकी एखादा वस्त्र असेल त्याच्यापासून, मी पुरुष असल्यामुळे मला त्याच्यापासून लाज वाटते. हो बरोबर. बरोबर. हम्म त्यामुळे आपण पंचमी वापरणं देखील बरोबर आहे. आपण ती पद्धतच सोडलेली आहे आता. आता बघा ना, हम्म बायकोला नवऱ्यापासून लाज वाटते म्हणूनच ती दूर जाते ना, लाजून. मग नवरा मनधरणी करत तिच्या जवळ येतो. पण बघायला गेलं तर तीच क्रिया घडतीये, म्हणजे पंचमीच होतीये. नवऱ्यापासून ती लाजते, दूर जाते, म्हणून नवरा मग तिची मनधरणी करायला तिच्या जवळ येतो. त्यामुळे आपण पंचमी वापरणं हे अगदी बरोबर आहे, लाजणे. तसंच अ, भिणे हा जो हा संस्कृत मधला धातू आहे, तो आता आपल्याला अजून गेलेला नाहीये तो, पण तिथेही पंचमीच आहे. हा आणि माझ्या मते दिलीपजींनी ह्याविषयी काहीतरी पाठवलं होतं. आपल्याच म्हणजे दुसरे संध्याकाळचे जे शिक्षक आहेत ना, त्यांनी त्यांनी लज धातू आणि त्याच्यासाठी आणि भिणे याच्यासाठी पंचमी काय आहे ते लिहिलेलं होतं. आणि तुम्ही जर का हिंदी बघितलं ना ताई, तर तुम्हाला जास्त पटेल. हम्म मुझे आपसे डर डर लगता डर है. लगता है आपल्यापासून. हा मु- मुझे तुमसे शर्म आती है. हम्म तिथे बरोबर पंचमी विभक्ती केली आहे, हिंदी भाषेने बरोबर घेतली आहे. हो बरोबर. हा, त्यामुळे मला बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की हिंदी भाषा ही संस्कृतला जास्त जवळ आहे. हम्म आणि तसं बघायला गेलं तर भगवान श्रीकृष्णाचं सगळ्यात जास्त वास्तव्यही हिंदी प्रदेशामध्येच होतं, गोकुळात आणि मथुरेत. हो बरोबर. हो महाराष्ट्रात नव्हतं. हम्म म्हणजे आपण कमी होत असं मी म्हणत नाही बरं का. भगवंताला जिथे राहायची इच्छा होती तिथे ते राहिले. आपण त्यांना विचारू शकत नाही तुम्ही आमच्या इथे का नाही राहिलात. पण थोर क्रांतिकारक मात्र त्यांनी आपल्या भारतात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तयार केले. हो खरंय. चालेल, पुढे कोण घेत आहे तुमच्या नंतर? विद्याताई तेंडुलकरच होत.
घेत होत्या ना? हो हो. हा चालेल. मग पुढे आता आज एकदम मोहिनीताईच आहेत.